नमस्कार. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर प्रत्येक आईला आणि कुटुंबियांना उत्सुकता लागून राहते की गर्भात वाढणारे बाळ हे मुलगा आहे की मुलगी. आईमध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरून मग वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. तर या लक्षणांचा आणि मुलगा मुलगी होण्याचा काही शास्त्रीयदृष्ट्या संबंध आहे का, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ही माहिती जर तुम्हाला आवडली का, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील, द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आईमध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरून कोणते अंदाज बांधले जातात हे आपण आता पाहूया. 1. FSH म्हणजेच फिटल हार्ट साऊंड. नॉर्मली बाळाची हृदयाची गती ही जर जास्त असेल, म्हणजेच 140पेक्षा जास्त असेल तर मुलगी आणि 140पेक्षा कमी असेल तर मुलगा असतो असे मानले जाते. तर याचा काही शास्त्रीयदृष्ट्या संबंध आहे का, तर नाही. हृदय आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हृदय आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवण्याचे काम करतो. आपल्या प्रत्येक अवयवाची रक्ताची गरज ही वेगवेगळी असते. त्यामुळे हृदय हे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गतीने ब्लड पंप करत असते. हृदयाची गती ही प्रत्येक वेळेला वेगवेगळी येऊ शकते. म्हणून पालकांनो FSH जास्त किंवा कमी यावरून मुलगा किंवा मुलगी असा कोणताही अंदाज लावता येत नाही. नेक्स्ट, मॉर्निंग सिकनेस. मॉर्निंग सिकनेस म्हणजेच उलटी, मळमळ, चक्कर येणे. तर ज्या स्त्रियांमध्ये ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात त्यांना मुलगी आणि कमी प्रमाणात दिसतात त्यांना मुलगा होण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बीटा एस्ट्रोजन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. या प्रकारे हार्मोन चेंजेसमुळे नॉझिया, वॉमिटिंग यासारखी लक्षणे दिसून येतात. प्रत्येक स्त्रीची बॉडी या हार्मोन्सला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करत असते. जेव्हा हे हार्मोन्स जास्त प्रमाणात सिक्रीट होतात तेव्हा नॉझिया, वॉमिटिंग यासारखी लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात. आणि जेव्हा बीटा एस्ट्रोजन हार्मोन हा कमी प्रमाणात सिक्रीट होत असतो किंवा एखाद्या स्त्रीची बॉडी त्या हार्मोनला कमी प्रमाणात रिॲक्ट करत असेल तर उलटी किंवा मळमळ ही लक्षणे कमी प्रमाणात जाणवतात. त्यामुळेच मॉर्निंग सिकनेसवरून मुलगा होणे किंवा मुलगी होणे हा अंदाज बांधणे चुकीचे आहे. नेक्स्ट, फूड क्रेविंग. बऱ्याच वेळा होणाऱ्या आईला जर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर मुलगा होईल आणि आंबट, तिखट यासारखे पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर मुलगी होईल असा अंदाज व्यक्त केला जातो. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर होणाऱ्या आईमध्ये वेगवेगळे हार्मोनल चेंजेस होत असतात. या हार्मोनल चेंजेसमुळे आईची टेस्ट सेन्सेशन आणि स्मेल सेन्सेशन बदलू शकतात. तिला काही पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते तर काही पदार्थ खावेसे वाटत नाही. हे सर्व हार्मोनल चेंजेसमुळे होत असतात. त्यामुळे फूड क्रेविंगवरून मुलगा होईल किंवा मुलगी होईल हा अंदाज बांधणे चुकीचे आहे. याला कोणताही सायंटिफिक पुरावा नाही. नेक्स्ट, ग्लो. बऱ्याच वेळा होणारी आई ही सुंदर, छान, गोरी दिसत असेल तर मुलगी होईल आणि जर चेहरा काळवंडलेला असेल तर मुलगा होईल असा अंदाज व्यक्त केला जातो. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर शरीरामध्ये बीटा एस्ट्रोजन हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनची पातळी वाढते. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते आणि स्किन देखील स्ट्रेच होते. या सर्व कारणांमुळे होणाऱ्या आईचा चेहरा हा सुंदर, गोरा आणि तजेलदार दिसू लागतो. तर काही स्त्रियांमध्ये त्वचा ही काळवंडलेली दिसू शकते. यालाच प्रेग्नन्सी मास्क असे म्हटले जाते. पण घाबरून जाऊ नका. डिलिव्हरीनंतर जेव्हा हे हार्मोन्स नॉर्मल लेवलला येतात तेव्हा हा मास्क निघून जातो. म्हणूनच स्किन ग्लो करण्याशी आणि मुलगा मुलगी होण्याशी कोणताही संबंध नाही. नेक्स्ट, बेबी बंप. होणाऱ्या आईचे पोट हे खालच्या बाजूला आणि पुढे असेल तर मुलगा आणि जर पोट हे वरच्या बाजूला असेल किंवा चारी बाजूने वाढत असेल तर मुलगी होईल असे म्हटले जाते. पोट वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला दिसणे किंवा पुढे दिसणे हे सर्व काही पोटाच्या स्नायूची स्ट्रेंथ आणि बॉडी टाईप या सर्वांवर अवलंबून असते. पोटाचे मसल हे स्ट्रॉंग असतील किंवा बॉडी टाईप चांगला असेल तर प्रेग्नन्सीमध्ये पोट हे वरच्या बाजूला दिसते. त्याच स्त्रीची सेकंड प्रेग्नन्सीमध्ये पोट हे खालच्या बाजूला दिसण्याची शक्यता असते. याचे कारण म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये लूज पडलेले स्नायू
हे असू शकते. पोट वरच्या बाजूला असेल किंवा खालच्या बाजूला असेल, यावरून मुलगा होईल किंवा मुलगी होईल हा अंदाज बांधणे चुकीचे आहे. नेक्स्ट, लाईन ऑफ निग्रा. होणाऱ्या बाळाच्या आईच्या पोटावर एक काळ्या रंगाची लाईन दिसते. यालाच लाईन ऑफ निग्रा असे म्हटले जाते. प्रेग्नन्सीमध्ये बीटा-एससीजी हार्मोनची पातळी वाढते. बीटा-एससीजी हार्मोनमुळे मिलॅनिनचे प्रमाण वाढते. मिलॅनिन हा घटक आपल्या शरीराला रंग देतो. या वाढत्या मिलॅनिनच्या पातळीमुळे पोटावर काळ्या रंगाची लाईन दिसू लागते. या मुलगा किंवा मुलगी होण्याशी आणि ह्या लाईनचा कोणताही संबंध नाही. नेक्स्ट, प्लासेंटा. बऱ्याच वेळा प्लासेंटा पोझिशनवरून मुलगा होईल की मुलगी असा अंदाज व्यक्त केला जातो. प्लासेंटा हा पोस्टेरियर म्हणजेच बाळाच्या मागच्या बाजूला असेल तर मुलगा होईल आणि प्लासेंटा जर अँटेरियर म्हणजेच बाळाच्या पुढच्या बाजूला असेल तर मुलगी होईल असे म्हटले जाते. तर कधी प्लासेंटा हा बाळाच्या उजव्या बाजूला असेल तर मुलगा आणि जर डाव्या बाजूला असेल तर मुलगी होईल असे म्हटले जाते. प्लासेंटा हा प्रेग्नन्सी दरम्यानचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. प्लासेंटा बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा करत असतो. त्यामुळे प्लासेंटाची पोझिशन आणि मुलगा मुलगी होण्याचा कोणताही संबंध नाही. पालकांनो, गर्भात वाढणारे बाळ हे मुलगा असो किंवा मुलगी दोन्ही समान आहेत. सेक्स डिटर्मिनेशन करणे हे कायदेशीर गुन्हा आहे. प्रेग्नन्सी ही अतिशय सुंदर स्टेज आहे. तुम्ही एका जीवाला जन्म देणार आहात जो की तुमचाच अंश आहे आणि हे स्त्रीसाठी देवाने दिलेले जणू एक वरदानच आहे. ही प्रेग्नन्सी स्टेज एन्जॉय करा. गर्भात वाढणारे बाळ हे मुलगा मुलगी असण्यापेक्षा ते फिजिकली आणि मेंटली फिट असणे महत्त्वाचे. जर आई ही स्ट्रेस फ्री असेल तर होणारे बाळ हे हेल्दी होईल. मैत्रिणींनो, प्रेग्नन्सी स्टेज एन्जॉय करा. कोणताही विचार करू नका, कोणतेही टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुम्हाला आवडली का? जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.